बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेला एन्काउंटरचा दावा हा संशयास्पद असल्याचं तपासात पुढे आलं आहे। या चौकशी अहवालातील 5 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। बदलापूर येथील शाळेतील निष्पाप मुलीचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे। बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट चकमकीचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। या चौकशी अहवालातील 5 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात। पहिला, बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला 5 पोलीस अधिकारी जबाबदार। दुसरा, बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे नाहीत, अक्षयच्या पायावर गोळी न झाडता डोक्यात गोळी का घातली? तिसरा, स्वरक्षणासाठी एन्काउंटर केला हा पोलिसांचा दावा संशयास्पद। चौथा, एन्काउंटर फेक आहे हा अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा दावा खरा आहे। पाचवा, या प्रकरणी आता FIR दाखल होईल, एन्काउंटर करणाऱ्या 5 पोलिसांवर खटला चालवा। या प्रकरणी सर्व पोलिसांवर अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत ठार मारल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल। त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला चालवला जाईल। त्यामुळे आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस दल आणि राज्य सरकार काय पावले उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।